नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी सुमन आणि मनोजचा व्हिडिओ पाहून खूपच अस्वस्थ झालेली असते आणि ती स्वतःशीच म्हणते की हे सगळं काय आहे. आता तितक्यात वल्लरीला तिच्या सासूचा कॉल येतो. वल्लरीला वल्लरीची सासू म्हणते की पाहिलं ना साध्यासुध्या गोष्टी करताना सुद्धा माझ्या मनाला किती त्रास होऊन राहिला. अगं साधा शर्ट पण घालता येत नाही आहे त्याला. बिचारी ती माझी भाची सुमन ती मदत करते त्याला. तेच खूप झालं, पाहिलंच ना तू. तेव्हा वल्लरी म्हणते की सासूबाई माफ करा मला, ते मी इथे. तेव्हा वल्लरीची सासू रागात तिला म्हणते की बस करा तुझी नाटकं, मला नको सांगूस. तू पण तशी आणि तुझ्या त्या नटव्या मैत्रिणीसुद्धा तशाच. तुला काय वाटलं ग, मला काही कळत नाही का? सगळं समजलंय मला. तुझ्या त्या मैत्रिणीच्या साथीने पोलिसांची खोटी धमकी देऊन पळून गेली होतीस ना मुंबईला. लाज नाही का वाटत ग तुला? लाज नाही वाटत आपल्याच घरच्याच लोकांना असं फसवायला? कुठे फेडशील ग हे पाप तू? तेव्हा वल्लरी खूप टेन्शनमध्ये येते. आता वल्लरीची सासू तिला म्हणते की अभ्यासाच्या नावाखाली गेलीस मुंबईला, आपल्या नवऱ्याची काही पडलेली नाही आहे तुला. तुला फक्त अभ्यास पाहिजे. आपला नवरा कसा आहे, काय आहे, त्याला काय पाहिजे, काय नको, तुला काय आहे त्याचं. माझ्या मनाचं ना नशीबच फुटलं तुझ्याशी लग्न करून. तेव्हा वल्लरी खूप रडायला लागते. आता तितक्यात तिथे मनीषा येते आणि तिच्या आईला विचारायला लागते की आई, माझ्या फोनवरून कोणाशी बोलतेस ग तू? तेव्हा वल्लरीची सासू घाबरून पटकन फोन बाजूला घेते आणि म्हणते की ते चुकीचा फोन आला होता ना, तेच बोलत होते. तेव्हा मनीषा विचारते की चुकीचा फोन? मग एवढं काय बोलत होतीस? तेव्हा त्या म्हणतात की काय नाही ग, ते सांगत होती की एवढं काही नाही आमच्या घरात, असं सांगत होती काहीतरी. घे तुझा फोन आणि तुझं काम बघतो. तेव्हा मनीषा तिथून निघून जाते. आता यानंतर इकडे आपण पाहतो की सर्वजण जेवण करत असतात. मात्र प्रेरणाचं अजिबात जेवणाकडे लक्ष नसतं. ती मनातच विचार करत असते आणि म्हणते की अजितला होकार देऊन बरोबर केलं ना मी, आणि समीर सरांशी खूप हर्षली बोलले का मी? आता तेजासुद्धा प्रेरणाकडे बघत मनातच म्हणते की एक नंबरची मूर्ख आहे ही प्रेरणा. त्या अजितला होकार द्यायची काय गरज होती का? म्हटलं होतं की थोडासा थांब, वेळ घे, पण नाही. आणि ती रागाने मोठ्याने प्रेरणाला म्हणते की प्रेरणा लोणचं दे. मात्र प्रेरणाचं अजिबात लक्ष नसतं. तेव्हा तेजा जोरात म्हणते की प्रेरणा लोणचं दे. तेव्हा प्रेरणा घाबरत तेजाला लोणचं देते. तर श्वेतासुद्धा प्रेरणाकडे बघत मनातच म्हणते की काय या प्रेरणाचं चाललंय. चांगला तो समीर होकार देत होता तर ऐकावं की नाही त्याचं? उगाच एक घाव दोन तुकडे कशाला करून टाकायचे? आता सगळ्यांकडे पाहत मिठू म्हणते की बोला ना यार कोणीतरी काहीतरी. तुम्हाला माहिती आहे ना गप्प बसून मला जेवता नाही येत. आता तितक्या डोरबेल वाजते. सर्वजण दरवाजाकडे बघायला लागतात. मिठू म्हणते की एवढ्या रात्री कोण आलं असेल? तेजा रागातच म्हणते की उघडल्याशिवाय कसं कळेल ते? तेव्हा मिठू तेजाला म्हणते की बघ ना ग तू. तेव्हा तेजा म्हणते की मी विषय आहे का तुझं, तू बघ जा. तेव्हा मिठू ओके म्हणून दरवाजा उघडायला जाते. आता मिठू दरवाजा उघडते तर समोर मनोज असतो. आता मनोजला बघून मिठू खुश होऊन म्हणते की मनोज जिजू. तेव्हा वल्लरीसुद्धा मनोजकडे बघायला लागते आणि तीसुद्धा खूप खुश होते आणि मनोजपाशी जाऊन त्यांना म्हणते की अहो तुम्ही अचानक असं कसं आलात? तेव्हा मनोज म्हणतो की तुला बरं वाटावं म्हणूनच आलो आहे मी. मला माहिती आहे की तू माझी काळजी करत असशील. तेव्हा वल्लरी मनोजला म्हणते की पण तुम्ही असं. तितक्यात मनोज वल्लरीला थांबवत म्हणतो की इतकं काही लागलेलं नाही आहे आणि जर जास्त लागलं असतं तर मला इकडे येता आलं असतं का? तेव्हा वल्लरी म्हणते की तसं नाही आहे, पण तरीही एवढ्या लांबचा प्रवास करून तुम्ही आला तिकडे. तेव्हा प्रेरणा म्हणते की अगं वल्लरी काय एवढा लांब प्रवास करून आलेत ते, त्यांना आत बोलव, बसव, पाणी बिणी दे. आणि ती मनोजला म्हणते की मनोज भाऊजी या बघू आतमध्ये, आम्ही जेवायलाच बसलोय, तुम्हीसुद्धा जेवायला बसा, 2 घास खा. तर श्वेतासुद्धा म्हणते की हो बसा ना, आम्ही जेवतोच आहोत, आमच्यासोबत जेवा थोडंसं. तेव्हा मनोज म्हणतो की नाही मी खाऊनच आलो आहे, नको पोट भरलं आहे माझं. तेव्हा मिठू म्हणते की बायकोला बघून पोट भरलं वाटतं. तेव्हा सर्वजण हसायला लागतात. आता वल्लरी मनोजला म्हणते की अहो ऐका ना, ते सर्व जाऊ द्या, पण मला सांगा की तुम्हाला त्रास नाही ना झाला? तेव्हा मनोज सांगतो की नाही ग, नाही झाला. आणि काय आहे माहिती आहे का, एकतर तुझी परीक्षा जवळ आली, मला लागलं म्हणून तू काळजी करत बसशील आणि तुझं अभ्यासात लक्ष लागणार नाही, म्हणून म्हटलं की आपणच तुला भेटून सांगावं की एवढं काही लागलं नाही, बघू माझ्याकडे काय झालंय का, मला वाटतंय का मी आजारी आहे? आणि म्हणतो की एक काम करूया, खाली जाऊन बोलूया का, माझ्यामुळे उगाच सगळ्यांना अडचण नको. तेव्हा वल्लरी सर्वांकडे बघत म्हणते की आम्ही जरा. तेव्हा
तेव्हा मिठू वल्लरीला चिडवत म्हणते की हो हो, खूप दिवसांनी जिजू आलेत ना, तो प्रायव्हसी तो बनतीये. आणि म्हणते की वल्लरी, नाहीतर आम्ही सर्वजण जाऊ का थोड्या वेळासाठी खाली. तेव्हा वल्लरी लाजत म्हणते की अहो काय करताय तुम्ही, गप्प बसा ना. तेव्हा मिठू म्हणते की अगं आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा वल्लरी लाजून हसायला लागते. तेव्हा श्वेतासुद्धा वल्लरीला चिडवत म्हणते की बघा बघा कशी कळी खुलली एका मुलीची. प्रेरणा म्हणते की अगं पुरे कर आता चावटपणा. आणि ती मनोजला म्हणते की भाऊजी तुम्ही जा वल्लरीला घेऊन खाली. आता वल्लरी मनोजसोबत खाली जाते. आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी आणि मनोज बोलत असतात. वल्लरी मनोजला म्हणते की मला माहीत नव्हतं की तुम्ही एवढं वेड्यासारखं वागाल. तेव्हा मनोज म्हणतो की तुझ्यासाठी वेडाच आहे ना मी. तेव्हा वल्लरी म्हणते की खरं सांगायचं तर मीच वेडी आहे. मनोज आश्चर्याने विचारतो की म्हणजे. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही काही नाही. आता मनोज वल्लरीला म्हणतो की बरं इथे सगळं ठीक आहे ना, म्हणजे अभ्यास वगैरे होतो ना तुझा नीट. वल्लरी मनोजला म्हणते की तुम्ही माझ्या अभ्यासाची किती काळजी घेता आणि मी जरासुद्धा विचार नाही करत तुमचा. तेव्हा मनोज आश्चर्याने वल्लरीला विचारतो की वल्लू अगं असं अचानक काय झालं तुला. वल्लरी म्हणते की मी खूप वाईट बायको आहे हे समजले मला. बायको म्हणून मी तुमच्या सुखाचा कधीच विचार करत नाही. मनोज वल्लरीला समजावत म्हणतो की वल्लरी असं अचानक वेड्यासारखं का बोलतेस तू. तेव्हा वल्लरी म्हणते की बरोबर बोलते मी. खरं सांगायचं तर तुम्हाला माझ्यापेक्षा खूप चांगली मुलगी मिळाली असती. मला काय वाटतं माहिती आहे का. आणि ती रडत म्हणायला लागते की तुम्हाला ना सुमनताईंसारखी कोणीतरी मुलगी हवी होती. तेव्हा मनोज खूप शॉक होऊन वल्लरीकडे बघायला लागतो. तर इकडे आपण पाहतो की मनोजची आई आणि सुमन बोलत असतात. तेव्हा मनोजची आई सुमनला म्हणते की सुमन मला ना माझ्या मनासाठी तुझ्यासारखीच गुणी आणि समजूतदार मुलगी हवी होती गं. तेव्हा सुमन म्हणते की अगं आत्या काय बोलतेस तू. तेव्हा मनोजची आई म्हणते की आता तुझ्यापासून काय लपवायचं बाई. माझ्या मनाचं तर नशीबच फुटलंय त्या मॅडमशी लग्न करून. तुला सांगते गोड गोड बोलून ना सगळं तिच्या मनासारखं करून घेते ती. नुसतं लोकांना दाखवायला लग्न झालं त्यांचं. आणि याला काय लग्न म्हणायचं का सांग तू. नवरा इथे बायको तिथे. तेव्हा सुमन म्हणते की अगं पण त्या मनाला काही प्रॉब्लेम नसेल तर. तेव्हा मनोजची आई म्हणते की कसा नसेल, सांगत नाही तो, मनातल्या मनात कुडतो. तू त्याची तब्येत पाहिलीस का किती बारीक झालाय तो. माझ्या मनाचं तुझ्यासोबत लग्न झालं असतं ना सुमन तर त्याचे अशी गत कधीच झाली नसती बघ. तेव्हा सुमन वैतागत म्हणते की आत्या तू ना खूप चुकीचं बोलतेस. तेव्हा मनोजची आई म्हणते की सुमन मी काहीच चुकीचं बोलत नाही. मला माहिती आहे की तुझं मनोजवर किती प्रेम आहे ते आणि तुझ्या डोळ्यात दिसतं ते, म्हणून तर तू अजून लग्न नाही केलं. तेव्हा सुमन म्हणते की अगं मला ना दुसरंच कोणीतरी आवडतं. तेव्हा मनोजची आई म्हणते की कसं आवडेल सांग, तुझ्या मनात तर फक्त माझा मनोज आहे. तेव्हा सुमन खूप टेन्शनमध्ये येते. तर इकडे मनोज वल्लरीवर खूपच वैतागलेला असतो आणि तो म्हणतो की अगं डोकं ठिकाणावर आहे का तुझं, तुला समजते का तू काय बोलतेस ते. तेव्हा वल्लरी म्हणते की खरं तेच बोलते मी. बायको म्हणून तुम्ही माझा विचार करताय पण तुम्ही माझ्या पाठीशी आहात म्हणून मी तुमच्या सुखाचा विचारच नाही करत. तेव्हा मनोज म्हणतो की माझं सुख कशात आहे, तुझ्यातच आहे, सांग ना. प्रेम करतो ना तुझ्यावर. अगं तुला आनंदी बघून मला आनंद मिळतो वल्लरी. हे बघ खरं प्रेम स्वार्थ बघत नाही, आपल्या जोडीदाराचं सुख बघतं. तेव्हा वल्लरी म्हणते की तेच तर मी नाही करत ना तुमच्या सुखाचा विचार. तेव्हा मनोज चिडत म्हणतो की तुला काय माहिती आहे की मला काय पाहिजे ते. माझं प्रेम इतकं छोटं आणि मतलबी वाटलं का गं तुला. आणि तू आत्ता हे सगळं बोलून माझ्या प्रेमाचा अपमान करते. आता एक शब्द बोलायचा नाही या. मी जळगाववरून मुंबईला हे ऐकण्यासाठी आलोय का. हे बघ वल्लू परत असा विचार मनात आणू नकोस, शेवटचं सांगतोय तुला. तर इकडे सुमन मनोजच्या आईला म्हणते की अगं हे तर सगळं मला माहितीच नव्हतं. तेव्हा मनोजची आई म्हणते की अगं म्हणून तर सांगते ना तुला, तू आली म्हणून तुझ्यासोबत मन मोकळं करते. आणि सुमन अजून एक गोष्ट तर तुला माहितीच नाही आहे, माझ्या मनाचं सुद्धा तुझ्यावर प्रेम आहे. तेव्हा सुमन खूप शॉक होऊन मनोजच्या आईकडे बघायला लागते आणि म्हणते की नाही आत्या असं कसं होईल. तेव्हा मनोजची आई म्हणते की का नाही होणार अगं, म्हणून तर मना तुझी इतकी थट्टा मस्करी करतो, मिळून मिसळून वागतो तुझ्याशी आणि त्याच्या मनातलं तो फक्त तुलाच सांगतो. अगं तुमच्या दोघांचं सुद्धा एकमेकांवर प्रेम आहे, फक्त तुमच्या दोघांनाच ते समजत नाही आहे. पण या आईच्या डोळ्यातून काहीच सुटलेलं नाही आहे, कारण आईला सगळं समजतं. तर इकडे वल्लरी खूप रडायला लागते आणि मनोजला म्हणते की अहो मला माफ करा, खरंच मला माफ करा, मी खरंच वेडी आहे. तेव्हा मनोज वल्लरीला समजावत म्हणतो
की रडू नकोस तू, हे बघ हे असं होतं, मी रागाच्या भरात ना तुला खूप काही बोलून जातो. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही, मीच वेडी आहे म्हणून मी हे सगळं बोलते. तेव्हा मनोज म्हणतो की हो आहेस तू वेडी, पण या वेडीला शहाणं कसं ठेवायचं हे चांगलंच माहिती आहे मला. तेव्हा वल्लरी मनोजला मिठी मारून खूप रडायला लागते. आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की प्रेरणा मंदिरात आलेली असते आणि ती देवाला नमस्कार करून जायला लागते. तितक्यात तिला समीर सर दिसतात. ती रागाने समीर सरांकडे बघायला लागते आणि म्हणते की तुम्ही काय माझा पाठलाग करताय का? तेव्हा समीर सर प्रेरणाला म्हणतात की पाठलाग नाही करत आहे मी तुझा, मला फक्त तुझ्याशी बोलायचं आहे, 1 मिनिट. तेव्हा प्रेरणा चिडत म्हणते की नाही उगाच बोलत बसू नका, मी जरा घाईत आहे. तेव्हा समीर सर प्रेरणाला समजावत म्हणतात की प्रेरणा प्लीज ऐक ना माझं. तेव्हा प्रेरणा चिडत म्हणते की माझ्या पाठी येऊ नका प्लीज, तुम्ही तुमचा आणि माझा दोघांचाही वेळ वाया घालवताय. तेव्हा समीर सर प्रेरणाला म्हणतात की अजूनही वेळ वाया गेलेली नाही आहे प्रेरणा, आपलं दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि मला माहिती आहे की तू दाखवत जरी नसली ना तरी तुझं माझ्यावर तितक्यात प्रेरणा समीर सरांना थांबवत म्हणते की नाही असं काहीही नाही आहे. तेव्हा समीर सर म्हणतात की का नाही करतेस तू असं, फक्त एकदा लग्नाचा विचार करून बघ प्रेरणा, आणि मलाही कळून चुकलं आता की मीही तुझ्याशिवाय जगू नाही शकत. आता प्रेरणा चिडत म्हणते की बस करा समीर, खरंच बस करा. अहो किती गृहीत धरणार एखाद्याला, इतकं की असं रस्त्यात अडवतं तुम्ही मला. हे बघा सर, हे वागणं ना शोभत नाही आहे तुम्हाला, आणि तुम्हाला वाटतं ना तसं काही नाही आहे. मी हात जोडते तुमच्यापुढे, नका अडवू मला आणि नका माझ्या मागे लागू. तेव्हा समीर सर म्हणतात की हे बघा असं नको बोलूस प्रेरणा, अगं मी काय करू, तू माझे कॉल रिसीव करत नाहीस आणि तुझ्या घरी आल्यावरही तुला आवडलं नसतं, मग कुठे भेटू मी तुला आणि कसं बोलू तुझ्याशी, माझ्याकडे हा फक्त एकच ऑप्शन होता. तेव्हा प्रेरणा म्हणते की तुम्ही फक्त कायम मला ऑप्शनलाच टाकला आहे आणि आज स्पष्ट सांगते माझ्या मनात ना तुमच्याबद्दल प्रेमच काय तर कुठलीच भावना नाही आहे. त्यामुळे प्लीज एकटं सोडा मला, आणि तुमचं हे जे काही वागणं आहे ना ते मला अजिबात पटलेलं नाही आहे, असं म्हणून प्रेरणा रागाने तिथून निघून जाते. आता समीर सर प्रेरणाकडे बघत असतात आणि ते सुद्धा खूप चिडलेले असतात आणि ते म्हणतात की आता जाशील पण मी तुला इतकं सहजासहजी सोडणार नाही आहे प्रेरणा वालावलकर. तर आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा अजितला भेटायला आलेली असते. आता अजित आणि प्रेरणा बोलत असतात तेव्हा अजित प्रेरणाला म्हणतो की काय गंमत आहे ना, जेव्हा पहिल्यांदा मी तुमच्या हातचा डबा खाल्ला होता ना तेव्हा वाटलं होतं की काहीतरी कनेक्शन आहे याच्याविषयी, पण हे तर सॉलिडच कनेक्शन निघालं ना. प्रेरणा, माझ्या घरच्यांना ना खूप टेन्शन होतं माझ्या लग्नाचं, म्हणजे माझं वय निघून चाललं याची भीती वाटायची त्यांना, पण मी मात्र निश्चिंत होतो, कारण सो कॉल्ड योग्य वयात ज्यांची लग्न होतात ना त्यांचं पुढे जाऊन काय होतं, ते सुखी असतात की नाही हे आपल्याला माहिती आहे. बघा ना काय गंमत असते, लग्न करतो आपण पण ते कसं करायचं, कधी करायचं, कुणाशी करायचं हे ठरवतात आजूबाजूंचे, आणि एवढं सगळं करून त्यांच्या पद्धतीने त्यांना आवडेल तसं लग्न आपण केलं आणि पुढे जाऊन आपल्या संसारात काही प्रॉब्लेम झालाच तर हे सगळे आपल्यालाच ब्लेम करणार. म्हणूनच मी ठरवलं होतं की कुणाचं काही ऐकायचं नाही, स्ट्रेस घ्यायचाच नाही अजिबात. यावर प्रेरणा मात्र काहीच बोलत नाही. तेव्हा अजित आश्चर्याने प्रेरणाला विचारतो की प्रेरणा, आल्यापासून काहीच बोलत नाही आहेस, मीच बोलतोय आणि तू स्ट्रेसमध्ये दिसतेस, मला काही झालं आहे का? तेव्हा प्रेरणा म्हणते की नाही स्ट्रेस वगैरे नाही आहे, बोला ना तुम्ही. तेव्हा अजित म्हणतो की अरे स्ट्रेसवरून आठवलं, परवा माझ्या मित्राचं अश्विनचं लग्न झालं. अश्विन माहिती आहे ना लग्नाआधी फार स्ट्रेसमध्ये होता. तेव्हा प्रेरणा आश्चर्याने विचारते की का, मनाविरुद्ध ठरलं होतं का लग्न? तेव्हा अजित सांगतो की नाही, खर्चाचं टेन्शन आलं होतं त्याला, म्हणजे हॉलचं भाडं, केटरिंगचं कॉन्ट्रॅक्ट, दोन्हीकडची माणसं, सगळं कसं परवडणार ना, कळतच नव्हतं, डोक्याला हात लावून बसला होता. मग मी त्याला म्हटलं होतं की तू ना रजिस्टर मॅरेज कर आणि जे काही आहे ना ते FDमध्ये टाक, आता पुढे जाऊन तुम्हालाच कामे येतील ना ते पैसे. तेव्हा प्रेरणा खूप टेन्शनमध्ये येते आणि मनातच म्हणते की यांचे विचार तर खरंच खूप पटण्यासारखे आहेत, पण लग्नानंतर सगळे पैसे आईला पाठवले तर चालतील का यांना? आता प्रेरणाला असा विचार करताना पाहून अजित प्रेरणाला म्हणतो की प्रेरणा, मी तुला आधीच सांगतो की आपल्या लग्नातसुद्धा अजिबात खर्च करायचा नाही आहे, आणि हो आपल्या लग्नानंतर तुझ्या घरच्यांना वाऱ्यावर टाकायचं नाही आहे आपल्याला. इतके दिवस तू त्यांच्यासाठी होतीस ना, पण आता लग्नानंतर आपण दोघेही असू त्यांच्यासाठी. तेव्हा प्रेरणा खूप कौतुकाने अजितकडे बघायला लागते. आता अजित म्हणतो की
त्यांची काळजी घ्यायला आपण असू. प्रेरणा खूपच खुश होते आणि अजितकडे बघत असते. आता अजित प्रेरणाला विचारतो की काय गं, कसला विचार करते, पटतंय ना? तेव्हा प्रेरणा म्हणते की हो पटतंय मला, आणि ती स्वामींचं आभार मानायला लागते. आता अजित प्रेरणाला म्हणतो की प्रेरणा, तुझ्या इतकी एवढी चांगली मुलगी मला बायको म्हणून मिळेल यावर माझा अजिबातच विश्वास बसत नाही आहे. तेव्हा प्रेरणा लाजत म्हणते की काहीतरीच काय? यावर अजित म्हणतो की अगं हो खरंच, आणि अजून एक, लग्नानंतर माझ्या स्वभावातलं काही खटकलं, काही आवडलं नाही तर प्लीज मला सांगा. नवरा आहे म्हणून सगळं आवडलं पाहिजे असं अजिबात नाही. तुझ्यासाठी खरंच बदलायला तयार आहे. हां, फक्त डोक्यावर केस उगवा हे तेवढं सांगू नको. तेव्हा प्रेरणा हसायला लागते आणि म्हणते की अहो नाही, तसं काही सांगणार नाही आहे मी. तुम्ही जसे आहात ना तसेच आवडलं मला. खूप खरे आहात तुम्ही. तेव्हा अजित म्हणतो की मग असं करूया का अजित खरे असं बदलून घ्यायचं का माझं नाव? तेव्हा प्रेरणा खूप हसायला लागते. आता यानंतर आपण पाहतो की श्वेता किचनमध्ये काहीतरी काम करत असते. तितक्यात डोरबेल वाजते. आता श्वेता जाऊन दरवाजा उघडते तर मिठू आलेली असते. आता मिठूला बघून श्वेता म्हणते की अरे आलीस, बरं झालं आलीस, जेवण तयारच होते, तू बस शांतपणे. मात्र मिठू काहीच बोलत नाही. तेव्हा मिठू खूपच नाराज असते. तेव्हा आता मिठूकडे बघून श्वेता विचारते की काय गं, काय झालं? तेव्हा मिठू रागात म्हणते की आजचा दिवसच खूप वाईट होता, खूपच वाईट होता. तेव्हा श्वेता विचारते की काय झालं आहे? तेव्हा मिठू सांगते की जाऊ दे, काही नाही, आणि मला काही बोलायचंच नाही आहे त्या टॉपिकवर. तेव्हा श्वेता म्हणते की अगं बोलण्याने मन हलकं होतं, सांग काय झालं आहे? तेव्हा मिठू म्हणते की श्वेता मला सांग की मी चोर वाटते का गं तुला? तेव्हा श्वेता खूप आश्चर्याने मिठूकडे बघायला लागते आणि म्हणते की काय? मिठू खूप इमोशनल होत म्हणते की सांग ना, चोर वाटते का गं मी तुला? तेव्हा श्वेता म्हणते की तू काय वेडी झालीस का गं? कशाला कोणाला चोर वाटशील तू? तेव्हा मिठू चिडत म्हणते की ती देवी भगनानी आहे ना, डेली सोपची क्वीन, तिला वाटते मी चोर. अगं ज्या डेली सोपमध्ये मी हिरोईनच्या कॉलेज फ्रेंडचा रोल करते ना, त्याच डेली सोपची हिरोईन आहे ती. आज ना मेकअप रूम अवेलेबल नव्हती म्हणून मी तिच्या मेकअप रूममध्ये मेकअप केला आणि तिने अर्ध्या तासात अख्ख्या सेटवरती बोंबाबोंब केली की तिचे 4,000 चोरीला गेले म्हणून. तेव्हा श्वेता खूप शॉक होऊन मिठूकडे बघायला लागते. मिठू सांगते की आणि सगळ्यांसमोर ती मला म्हणाली की ये लडकी चोर है. आता हे ऐकून श्वेता खूप शॉक होऊन मिठूकडे बघायला लागते आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.